हा आपला आंबा लोणचा आहे, पूर्णतः आपण रिफाईंड तेलामध्ये केलेलं असतं। किती रुपयाला आहे हे 50 रुपये पाव किलो आहे। हा आपला गावरान आंबा लोणचा आहे, ज्याप्रमाणे आपली आजी पूर्वीच्याप्रमाणे करत होती घरात मडक्यात लोणचं, त्या पद्धतीने पूर्णतः आम्ही हे केलेलं आहे। तुम्ही स्वतः करता? हो, आपण हे सगळं स्वतः करतो। 60 रुपये पाव किलो आहे, एक नंबर क्वालिटी, आपल्याला नक्की आवडणार। हे आपलं लिंबू तिखट लोणचं आहे, पूर्णतः कागदी लिंबूचा आपलं केलेलं विजापूरहून आपला लिंबू येतो सगळा। आपलं माईनमुळा लोणचं जे कोल्हापुरात फेमस आहे, हे सीझन बाय सीझन असते। आता जानेवारीत लिंबू सीझन येतो, एप्रिल नंतर आंब्याचा सीझन येतो, माईनमुळा सीझन दिवाळीनंतर येतो लगेच। त्यानंतर आपलं माईनमुळा लोणचं आहे, माईनमुळा तर आपल्या कोल्हापूर भागाला फेमस आहे। त्यानंतर आपलं मिरची लोणचं, माईनमुळा 60 रुपये पाव किलो आहे आपलं। हे आपलं मिरची लोणचं आहे, मिरची लोणचं आपलं अगदी घरगुती पद्धतीने केलेलं आहे। लिंबूचं गोड लोणचं आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडं कारल्याचं लोणचं आहे। हा पूर्णतः घरगुती पद्धतीने केलेला माईनमुळा आहे। हा घरगुती पद्धतीने केलेला मोरावळा आहे, यात कुठलेही आम्ही केमिकल वापरत नाही। किती रुपयाला आहे हा मोरावळा 70 रुपये पाव किलो आहे। हे आपलं घरगुती गावरान पद्धतीने केलेलं माईनमुळा लोणचं आहे। हां, हे आपलं माउथ वॉटरिंग चिंच लोणचं आहे, चिंचेचं लोणचं आहे, पूर्णतः नॅचरल पद्धतीने केलेलं असतं। चिंच 60 रुपये पाव किलो आहे। हे आपली शेंगदाणा चटणी आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडे शेंगदाणा चटणीबरोबर बाकीच्या कोरटा चटणी, खोबऱ्याची चटणी, जवस चटणी, कढीपत्ता चटणी, कारल्याची चटणी, बऱ्याच प्रकारची चटणी आहेत। त्याचप्रमाणे आपलं कोल्हापुरी ठेचा, कोल्हापुरी बरेचसे आयटम आपल्याकडे आहेत। आपला लाल भडक कोल्हापुरी ठेचा येतो, लाल ठेचा आहे। त्याप्रमाणे या आपल्याकडे सगळे ड्रायफ्रूट लोणचं, हळद लोणचं, करवंद लोणचं, कारलं लोणचं, लसूणाचं लोणचं, सगळ्या प्रकारचे पापड वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहेत। आता इथं आपल्याकडे 25 तारखेपर्यंत इथं स्टॉल आहे। त्यानंतर आपलं दुकान संभाजीनगरला सम्राट बेकरीच्या बरोबर समोर आहे। माझं दुकान अनुपम फूड्स सम्राट बेकरीच्या बरोबर समोर, जिथं गणपती बसतो नवसाचा, तिथंच बरोबर आहे। माझा फोन नंबर आहे 94 211 00 415। खाण्यासाठी टेस्ट अशी की सांगावी कशी जिलेबी। मॅडम चला की इकडे। माझं नाव सागर सर्जेराव महाडिक। आपण पन्हाळा मसाई पटरवरून आलो आहे। आपली गौशाळा आहे केदारलिंग देशी गौशाळा म्हणून, तर तिथं आपण कांक्रेज आणि गीर गाईंचं संवर्धन करतो आहे। तर आपला हा कांक्रेज गाईचा नंदी आहे। हां, तर हा आता 6.5 वर्षाचा आहे आणि ब्रीडिंगसाठी आता आपण हा वापरतो आहे सगळ्या गाईंना। म्हणजे कांक्रेज हा स्वामीनिष्ठ म्हटला जातो आहे, म्हणजे कांक्रेजकडे गुणधर्म आहेत की हा स्वामीनिष्ठ आहे। आणि प्लस म्हणजे हा देखणापणा आपल्या आता पश्चिम महाराष्ट्रात तर नाही आहे कोणाकडं। हां, आणि ही अतिशय शांत आणि प्रामाणिक हे। खुराक ह्याला आपण कपरी पेंड, लाकडी गाण्यावर शेंगदाणा पेंड, गहूभुसा आणि सरकी हे खाद्यातनं ठेवतो आहे आणि दिवसभर हा चरायला जातो आहे। म्हणजे दिवसभर जंगलात चरतो आहे आणि संध्याकाळी येऊन शांत घरी असतो। हो हो हो, पण संध्याकाळी दिवसभर गाईंसोबत चरायला जातो आहे, कारण देशी गाईला कसं सूर्यकेतून नाडी आणि चंद्रकेतून जी नाडी असते, तर त्याच्यामुळं त्या गाई आपल्या सूर्यात आणि चंद्रातच्या ह्याच्यात राहणं गरजेचं असते। हा कांक्रेज ब्रीड आणि हिचं नाव लाडू आहे। लाडू आहे मसाई पठारचा लाडू। 270च्या पुढं कॉस्ट आहे ती, ब्लड लाईन वर असते तिथं। गुजरातमध्ये ब्लड लाईन आहे। आपल्याकडे लहान मोठी 25 आहेत सगळी। हां, रावसो गुंडा खोत नरंदे हे 1.5 वर्षाचा आहे। वैशिष्ट्य काय, मसरं गाप घालवायचं। मुरा जातीचा प्युअर मुरा जातीचा 1.5 वर्षाचा आहे। मुरा जातीचा खुराक काय आता वाहायची, पेंड घालायची। किंमत 2 लाख। आमची दोन मस आहेत मागं, रेड आहे।
बरं एडकं बिडकं आहेत की बारीक अग्रेसिव्ह असते ते तसं करणार म्हणजे आता मग आता माणसांमध्ये आल्यामुळे नाही माणसामध्ये नाही ती रेडा आल्यावर चालू केली बरं ती मसच आहे म्हणून लागले म्हणजे दुसऱ्या रेडा मस्त बघितलं हा तसं करतो आहे रागीट काय मार्का नाही काही नाही शांत स्वभाव प्रकाश नागराळी ढोणेवाडी आणि याचं नाव त्याचं नाव शंकर शंकर किती वर्षाचा आहे 3 वर्षाचं 2 दाते आहे 3 वर्षाचा आणि काय वैशिष्ट्य आहे मुरा आहे मुरा मुरा जातीचा 1.5 वर्षाचा 3 वर्षाचा आहे 3 वर्षाचा 2 दाते आहे 2 दाती दाताला दुसरा आहे आता बरं आणि हे जो स्वभाव कसा असतो म्हणजे रागीट असतो रागीट आहे की रागीट. हो रोज याला 5 किलो खाद्य आहे रोज 5 किलो माझं नाव प्रवीण डेंगे आमचं राज इव्हेंटचा हे आहे इव्हेंट मॅनेजमेंटला आम्ही असते हा घोडा राज आहे हां याची हाईट 63 माप आहे आणि लग्न आहे कामाला असते याचं काम वय याचं आता 6 वर्ष आहे 6 वर्ष हां आणि खायला याला कडबाकुट्टी भुसा हरभरा 7 असतात किंमत काय याची किंमत आता 7 लाख रुपये आहे की 7 लाख हां आणि किती घोडे आहेत तुमच्याकडे आमच्याकडे असली 4 घोडे आहेत आणि हे पण त्या सेम वय हा पण आमचाच आहे याचं नाव सरकार आहे यो आता 3 वर्षाचा आहे हां हां पिल्ला अजून ती असायचं बघून इकडं बनवली 200